नमस्कार. आज आपण असे एका महिला खेळाडूची माहिती पाहणार आहोत जिने लॉर्ड्सचे मैदान गाजवलेले होते. अशी कोणती महिला आहे की जिने क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरती घातक गोलंदाजी करून 7 बळी घेत भारतीय महिला संघाला पहिला कसोटी विजय मिळवून दिला होता. आपण चर्चा करणार आहोत क्रांती गौंड या महिला खेळाडूची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. एकूण असेच विविध खेळाडूंबद्दलची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आज आपण चर्चा करणार आहोत क्रांती गौंड या महिला क्रिकेट खेळाडूची. क्रांतीचा जन्म 11 ऑगस्ट 2003 रोजी झाला होता. तिचं जन्मस्थान छतरपूर जिल्हा धुवारा गाव, मध्य प्रदेश, भारतामध्ये. फलंदाजीची पद्धत तिची उजव्या हाताने ती फलंदाजी करते, तर उजव्या हातानेच मध्यम गती गोलंदाजी ती करत असते. संघात मुख्य भूमिका तिची प्रमुख गोलंदाज म्हणून आहे. तिने एकदिवसीय सामन्यामध्ये पदार्पण 11 मे 2025 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केले होते, तर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पदार्पण तिने 12 जुलै 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध केले होते. तिने शेवटचा एकदिवसीय सामना 2 नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेला होता. क्रांती गौंड देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाकडून खेळत असते. महिला प्रीमियर लीगमध्ये ती म्हणजेच महिला IPL मध्ये UP वॉरियर्स संघाकडून ती खेळते. 2025 मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात ती होती आणि सध्या तिचा परफॉर्मन्स जो चांगला झाला होता, लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी सामन्यात तिने 7 बळी घेऊन भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तेव्हापासून ती चर्चेमध्ये आली होती. नेमकी क्रांती गौंड कोण आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मधून कळून जाईल. तिचा संघर्ष कसा होता. क्रिकेटमध्ये येण्याच्या पहिले अत्यंत गरिबीतून संघर्ष करत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारलेली आहे. तिचा प्रवास हा सोपा नव्हताच, पण आपण केलेले अथक परिश्रम, कष्ट आणि जिद्दीच्या बळावर तिने शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला स्वतःचा दबदबा निर्माण केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. घरच्या गरीब परिस्थितीमुळे अवघ्या 8वी मध्ये असतानाच तिने शाळा सोडून दिली आणि पूर्ण वेळ क्रिकेटमध्येच करिअर करायचं हे तिने ध्येय ठरवलं आणि ते स्वप्न लवकरच तिचं सत्यामध्ये देखील उतरलं. अचूक आणि घातक गोलंदाजीसाठी तिने अपार मेहनत करून देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघामध्ये जागा मिळवली व सलग कामगिरीच्या बळावर तिने अल्पावधीतच भारतीय संघामध्ये स्थान पटकावलेलं होतं. अशी ही क्रांती गौंड सध्या चर्चेमधला विषय आहे. त्यास कारण की भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावरती झाला होता आणि त्या सामन्यामध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देण्यामध्ये क्रांतीचा सिंहाचा वाटा राहिला होता. तिने पहिल्या इनिंगमध्ये 5 बळी मिळवले होते, तर दुसऱ्या इनिंगमध्ये 2, असे एकूण पूर्ण सामन्यामध्ये 7 बळी मिळवत तिने सामनावीराचा बहुमान देखील या सामन्यात पटकावलेला होता. त्यामुळे नेमकी क्रांती गौंड कोण आहे, तिचा जन्म कुठे झाला, तिचं जन्मस्थान काय आहे, फलंदाजीची पद्धत कशी, गोलंदाजीचं स्वरूप कसं आहे, संघामध्ये तिची भूमिका काय असते, तिचा प्रवास नेमका कसा राहिला, आंतरराष्ट्रीय पदार्पण कधी झालं, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने पहिला सामना कधी खेळला, शेवटचा एकदिवसीय सामना कधी खेळला, T20 मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला ती पहिला सामना कधी खेळली, 2025 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या भारतीय संघाचा ती सदस्य राहिलेली होती. असा एक ना अनेक प्रवासातील विविध पैलू आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तिचे उलगडलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला नेमकं क्रांती गौंड नेमकं कोण आहे याची माहिती झालेली असेल. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. जेणेकरून असेच विविध खेळातील खेळाडूंनी केलेले विक्रम आणि त्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो, ज्याचा फायदा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत जनरल नॉलेजच्या प्रश्नांमध्ये होऊ शकतो. आता यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लॉर्ड्सच्या एकमेव कसोटीमध्ये सामनावीराचा बहुमान कोणी पटकावला असेल तर तो क्रांती गौंडने एकूण 7 विकेट घेऊन तिने हा बहुमान पटकावला होता. अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की लॉर्ड्सवरील एकमेव कसोटी सामन्यात पहिली महिला शतक करणारी खेळाडू कोण आहे, तर यास्तिका भाटिया. ती जगातली पहिली महिला खेळाडू जिने लॉर्ड्सवरती शतक मारलेला आहे. असे 2 प्रश्न चालू घडामोडी अंतर्गत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच अनुषंगाने आपले जे पण व्हिडिओ असतात ते MPSCची तयारी करणाऱ्या, सरळ सेवेची तयारी करणाऱ्या, टेट, CTET
पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेजच्या उद्देशाने माहिती व्हावी याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ करत असतो आणि खेळाडूंवर देखील आपण माहिती देत असतो. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा. नक्कीच क्रांती गौड ही लॉर्ड्स मैदान गाजवणारी रणरागिणीच ठरलेली आहे आणि तिच्या कामगिरीची प्रेरणा भारतीय संघाने तर घेतलीच आहे, पण तमाम भारतीय महिलांनी देखील तिच्याकडून प्रेरणा घेऊन तिच्या कामगिरीची दखल घ्यावी. म्हणजेच क्रांती गौडने गरिबीतून संघर्ष करत छत्तमपूर सारख्या जिल्ह्यातून गोवारा गावातून येत लॉर्ड्स म्हणजे इंग्लंडमधल्या लॉर्ड्समधल्या मोठ्या मैदानापर्यंत मजल मारली. तिने केलेली कामगिरी भारतीय संघाच्या कामात आली. म्हणजे छोटे छोटे स्वप्न पाहत आले तर प्रयत्न केले तर मोठे स्वप्न देखील आपलं पूर्ण होऊ शकतं. याच उदाहरणातून हा व्हिडिओ आपण इथे संपवत आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.